नमस्कार मित्रांनो, सोलापूरच्या गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी भीम जयंतीचं पुण्यातील। तर मित्रांनो, पुण्यातील प्रत्येक ठिकाणचे म्हणजे फेमस ठिकाणचे मी सगळे भीम जयंतीची तयारी म्हणजेच डेकोरेशन, DJ सेटअप ह्या कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे हे मी दाखवणार आहे। आणि ह्याच नंतर संध्याकाळी पूर्ण पुण्यातील भीम जयंती हे कशा पद्धतीने इथं साजरा केला जाते 14 एप्रिलला तेही दाखवणार आहे। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायचं म्हणजे तर आपला येत्या 21 तारखेला सोलापुरात म्हणजे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं भीम जयंती होते म्हणजे सोलापुरात। त्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तिथले सोलापुरातील भीम जयंतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेचच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल तिथल्या व्हिडिओचे। तर चला तर मग आता आपण जाऊयात पहिल्यांदा दांडेकल पूलकडे। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे विश्रांतवाडीच्या भीम जयंतीचं ते डेकोरेशन आणि DJ सेटअप बघण्यासाठी। चला तर मग आता आपण जाऊयात विश्रांतवाडीला।
मित्रांनो आत्ता बघितलं विश्रांतवाडीची सेटअप डेकोरेशन वगैरे. तर आता आपण जाणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर आता एरोड्यात बघितलं तर मेट्रो स्टेशन तिथला बंद होता. तर आता बन गार्डन मेट्रो स्टेशनपासून जाणार आहे मी. चला आता आपण तिथले पिंपरी चिंचवडमधून सेटअप बघूयात. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तिन्ही साईडचे आपले हे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे माझ्याकडून. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कारण सांगतो मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन ऑन केला तर तुम्हाला सोलापूरचे पण, कारण महाराष्ट्र सगळ्यात मोठं हे भीम जयंती हे सोलापुरात होतं, तिथेही तुम्हाला व्हिडिओ बघायला तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर मित्रांनो आजचा हा हे डेकोरेशन DJ सेटअप आणि हे पुण्यातील पूर्ण सगळं आता तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आज ह्या व्हिडिओला आत्ताच इथं आपण थांबूयात. भेटूयात असंच अजून एक पुण्यातीलच आता मिरवणूक सुरुवात होणार आहे थोडं उशिराने. तर त्या पुढच्या व्हिडिओला आपण ते दाखवणार आहेत. तर आपण आता एवढ्या